तो बघतच राहिला तिच्याकडे, आधी अचंबित होऊन आणि मग भारावून. ती खळखळून हसत नव्हती, तर चक्क खदाखदा हसत होती. 25 वर्षाच्या विहानच्या आयुष्यात आई, मावशी, आत्या, काकू या आणि अशासारख्या अनेक स्त्रिया होत्या. अगदी गर्लफ्रेंडसुद्धा होती त्याला. पण अशी राक्षसासारखी खदाखदा असणारी स्त्री त्याने आजपर्यंत बघितलेली नव्हती. MBA झालेल्या विहानला 10 दिवसच झाले होते सेरेंडिपिटी टुरिझम या नावाजलेल्या टुरिझम कंपनीमध्ये जॉईन होऊन. कंपनी मोठी आणि तिचा पसाराही मोठा होता. विहान खुश होता. ऑपरेशन डिपार्टमेंटमध्ये उत्साहाने कामं शिकून घेत होता. फारशा कोणाच्या ओळखी झाल्या नव्हत्या, पण त्याच्याबरोबर जॉईन झालेल्या महेशबरोबर गेले 10 दिवस ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जेवायला येत होता. या मुलींचा ग्रुपही त्याच वेळेला येत असे कॅन्टीनमध्ये. सहज म्हणून त्याच्या मनाने याची नोंद केलेली होती. तो जरी तरुण होता तरी या ग्रुपबद्दल त्याने महेश एवढे औत्सुक्य कधीही दाखवलेले नव्हते. कारण मनातली मंजिरीची जागा कोणीच घेऊ शकत नव्हतं. पण आज तो बघतच राहिला तिच्याकडे. तिच्या हसण्यात स्त्रीची नजाकत नक्कीच नव्हती, पण काहीतरी होतं जे वर्णनापलीकडे होतं. काही क्षण, पण जणू काही मोहिनी घातल्यासारखं तो तिच्याकडे बघत राहिला. ती तिच्याच धुंदीत होती. तिचं आता हसून झालं होतं, पण टपोऱ्या तपकिरी डोळ्यात हसून हसून पाणी जमा झालं होतं. काळ्या रंगाकडे झुकणारा तिचा तो सावळा वर्ण, मोठे सरळ केस आणि डाव्या गालावर पडणारी खळी. त्याला ती आवडली आणि या जाणीवेबरोबरच तो शुद्धीत आला. त्याच्या लक्षात आलं की महेश त्याच्याकडे मिश्किल नजरेनं बघत होता. बॉस, सांभाळून. मी 10 दिवसात इथली शक्य होईल तेवढी माहिती मिळवली. जिच्याकडे बघतोयस ना, ती फायनान्सला आहे, फटकळ आहे. तिला सगळे चंडिका म्हणतात. स्वभावाला चांगली आहे, पण तिचं डोकं फिरलं की सॉलिड लफडा करते म्हणे. सध्या तरी तिच्याबद्दल एवढीच माहिती मिळाली आहे. जास्त चौकशी करायला गेलो तर महागात पडायची. अरे, माझं आपलं सहज लक्ष गेलं. मी वेगळ्या हेतूनं तिच्याकडे बघत नव्हतो. विहान थोडा गांगरला. अरे ठीक आहे यार, यही तो उम्र है खूबसूरती नवाजने की. इतक्यात तो मुलींचा ग्रुप उठून निघून गेला. विहान आणि महेशचंही जेवण झालं होतं. तेही उठले. विहानला कळून चुकलं की महेश त्याच्याकडे अजूनही मिश्किल नजरेनं बघतोय. विहानला खजील झाल्यासारखं झालं. एवढ्यात त्याचा फोन वाजला. मंजिरी होती. आता तर त्याला आणखी त्याचं मन खाऊ लागलं. आज जरा जास्तच प्रेमानं तो मंजिरीशी बोलला. ऑफिस टाईम संपला. ऑफिसमधून बाहेर पडताना गेटजवळ पुन्हा त्याला ती दिसली. आपल्या स्कूटीवरून भुर्रकन निघून गेली. तो सुद्धा आपल्या बाईकवरून आपल्या रस्त्याला लागला. त्याला अजूनही खजील झाल्यासारखं वाटत होतं. मनातल्या कुठल्याही भावनेचा निचरा झाल्याशिवाय किंवा ती पूर्णपणे अनुभवल्याशिवाय त्याला स्वस्थता लाभत नसे. शेवटी एका चहाच्या टपरीजवळ त्याने बाईक थांबवली आणि स्पेशल कटिंगची ऑर्डर दिली. कडक चहा घशाखाली उतरला आणि त्याच्या डोक्याने काम करायला सुरुवात केली. ठीक आहे, बघितलं मी तिच्याकडे, आवडली मला ती. मग यात इतकं लाज वाटून घेण्यासारखं काय आहे? आणि एखादी व्यक्ती आवडली म्हणजे काय आपण लगेच प्रेमात तर पडत नाही ना तिच्या. आपल्या भारतीयांचा हाच एक प्रॉब्लेम आहे. स्त्रीला एखादा पुरुष आवडणं किंवा पुरुषाला एखादी स्त्री आवडणं म्हणजे लगेच प्रेम असा अर्थ लावून आपण मोकळे होतो. शेवटी नुसत्या दिसण्यावर तर प्रेम केलं जात नाही. आता मंजिरीवरचं माझं प्रेम हे तिच्या सौंदर्यापेक्षाही तिच्या महत्त्वाकांक्षी स्वभावावर आहे. हुश, सुटलो एकदाचं. किती गिल्टी फील होत होतं. असेच काही दिवस गेले. तशी ती त्याला कॅन्टीनमध्ये आणि कधीमधी ऑफिस सुटल्यावर दिसायची. पण त्याने ठरवलं होतं की तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि एक दिवस अचानक त्याच्या डिपार्टमेंटमध्ये ती प्रकट झाली. चंडिकेच्या अवतारात.
बँकेतून रिटर्न आलेला चेक तिने सम्राट सरांच्या टेबलावर जवळजवळ आपटलाच आणि तावातावाने त्यांना जाब विचारू लागली. कस्टमरचा चेक क्लिअर झाला की नाही हे कन्फर्म केल्याशिवाय तुम्ही त्यांचं बुकिंग कन्फर्म कसं करू शकता? फायनान्स डिपार्टमेंटकडून सर्व गोष्टींचं कन्फर्मेशन मिळवणं ही तुमची जबाबदारी नाही का? वातावरण तंग. सम्राट सर आणि तिची जोरदार झुंपलेली आणि हा पुन्हा भारावलेला. कोण काय बोलतंय, भांडणाचा विषय काय, त्याला काहीही देणं घेणं नव्हतं. तो फक्त तिच्याकडे बघत राहिला. तिच्या रागाचं कारण त्याला माहिती नव्हतं, पण तिचा तो राग खरा आहे. तिनं कुठलाही आव आणलेला नाही हेही त्याला कळत होतं. त्याच्याही नकळत तो तिच्याकडे बघत राहिला. काही क्षणापुरती त्याची श्रवणशक्ती गेली. कुठून तरी वाऱ्याची झुळूक आली आणि ती तावातावाने भांडताना त्याला स्लो मोशनमध्ये दिसू लागली. ती जशी आली तशीच तंतनत निघून गेली आणि स्लो मोशन, हवेची झुळूक सगळं अदृश्य झालं. तसा तो पुन्हा भांबावला. खरं तर विहीन धीट होता. मंजिरीलाही बिनधास्त प्रेमाची मागणी घातली होती त्याने. पण उंचापुरा आणि बऱ्यापैकी मजबूत शरीरयष्टी असल्या विहानची आता घाबरल्या सशासारखी अवस्था झालेली. हे काय होतंय आपल्याला? आपण प्रेमात तर पडलो नाही ना तिच्या? छे, मी तर मंजिरीवर प्रेम करतो. आणि अशाच प्रकारच्या विचारांमध्ये दिवस संपला. दुसऱ्या दिवशी कॅन्टीनमध्ये तो काउंटरजवळ उभा होता कोल्ड्रिंक्स घेण्यासाठी. तीही नेमकी आली लंच ऑर्डर करायला. त्याच्याकडे लक्ष जाताच त्याला म्हणाली, अरे आता नुकत्याच जॉईन झालेल्या 4 जणांमधला तू एक आहेस ना? काय नाव तुझं? विहानचे हातपाय थरथरू लागले. घसा कोरडा पडला आणि हृदयाची धडधड एवढी वाढली की आता ते छाती फुडून बाहेर पडतं की काय असं त्याला वाटलं. कोल्ड्रिंकची बाटली घेऊन घाईघाईने विहान असं सांगून जवळजवळ तो पळालाच. ती गोंधळून त्याच्याकडे बघतच राहिली. त्याला नंतर खूप बावळटासारखं वाटायला लागलं. 1000 वेळा तरी मनातल्या मनात स्वतःचा धिक्कार केला असेल त्याने. मूर्ख बावळटच आहे मी. तिने नुसतं नाव विचारलं ते सुद्धा नीट सांगता आलं नाही. काय वाटलं असेल तिला? पुढचा संपूर्ण दिवस खजील होण्यात गेला. कामात लक्ष लागलं नाही. ऑफिस सुटलं. आता त्याने धीर एकवटला. त्याचं ठरलं, जो काही मूर्खपणा केला त्याची भरपाई करायची. तिची स्कूटी गेट बाहेर पडली आणि ह्याने आपली बाईक तिच्या स्कूटीच्या मागे पळवली. 4-5 वेळा त्याने हॉर्न दिल्यावर तिला लक्षात आलं की हॉर्न तिच्यासाठीच आहे. सिग्नल पडल्यावर कसं बसं तो तिच्या जवळपास पोहोचला. त्याला काहीतरी बोलायचं हे लक्षात येऊन तिने आपली स्कूटी थोडी मागे घेतली. त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. पण दुपारी केला बावळटपणा तिच्या मनातून खोडून टाकायचा होता. धीर एकवटून त्याने तिला ऐकू जाईल अशा आवाजात विचारलं, इफ यू डोंट माइंड कॅन वी हॅव अ कप ऑफ कॉफी? एका क्षणभरासाठी त्याला भीती वाटली की पुन्हा रणचंडिका अवतरती की काय. पण समोरून आवाज आला, वी विल हॅव 2 cups ऑफ कॉफीज. आय डोंट लाईक टू शेअर फ्रॉम माय कप. मीट मी ॲट रुची. आणि राक्षसासारखी खदाखदा हसत ती पुढं निघाली. आता विहान बाईकवर नव्हता. तो जादूच्या गालीच्यावर अलगद तरंगत होता. ज्याला गाड्यांचे हॉर्नचे अगदी कुठलेही आवाज येणं बंद झालं. तसाच तरंगत तरंगत तो हॉटेलपाशी पोचला. ती स्कूटी पार्क करत होती. ती दिसली आणि त्याने स्वतःला सावरलं. सर्व धीर एकवटला. काहीही झालं तरी दुपारचा बावटपणा पुसून टाकायचाच. एक कोपऱ्यातलं टेबल बघून ते समोरासमोर बसले. विहानचं हृदय वेड्यासारखं धडपडत होतं. पण ते जराही जाणवू न देता चेहऱ्यावर मवाळ भाव कायम ठेवत त्याने अदबीनं तिला विचारलं, यावेळी इमानदारीत मराठीत, हां? काय खाणार? तिने मिश्किल उत्तर दिलं, बात तो सिर्फ कॉफी की हुई थी. आणि हसली मंद स्मित. मलाही काही खायला नको, फक्त कॉफी घेऊ.
त्याने 2 कॉफीची ऑर्डर दिली आणि तिला म्हणाला, दुपारबद्दल सॉरी. ओळख नाही आणि परवा तू आमच्या डिपार्टमेंटला येऊन जोरदार भांडून गेलीस, मी थोडा भांबावलोच. ती पुन्हा हसली खदाखदा आणि म्हणाली, म्हणजे घाबरलास? तो खजील झाला. इट्स ओके, मला सगळेच घाबरतात, म्हणजे नेहमी नाही, पण मी चिडले की मग. त्याने स्वतःची ओळख करून दिली. तिनेही स्वतःची ओळख करून दिली. मी तारा देशपांडे, गेल्या 7 वर्षांपासून इथं काम करते. विहान थोडा गोंधळला. पुढे काहीतरी विचारणार एवढ्यात तिनेच विचारलं, मग गर्लफ्रेंड आहे की नाही? आजकाल तर फॅडच आहे हे. गर्लफ्रेंडशिवाय कॉलेज लाईफ कंप्लीट होत नाही. विहान हसून गोंधळला. ही अशी का बोलते? आजकाल म्हणे, ही काय जुन्या काळातून आली का? त्याने तिला थोडं रुक्षपणेच उत्तर दिलं. हो आहे ना मंजिरी, पण तू असं आजकाल का म्हणालीस? आणि तुला नाही का बॉयफ्रेंड? खरं तर मंजिरीचा विषय त्याला आता काढायचा नव्हता. तिचा विषय काढल्यावर त्याला कॉन्शियस फील झालं आणि त्याची चिडचिड झाली. पण चिडचिड राहिली बाजूला. ताराचं उत्तर ऐकल्यावर तो मनातल्या मनात 3 हात वर उडाला. त्याच्या प्रश्नावरती खदखदून हसली. कसं जमतं हिला असं हे हसायला? आणि नंतर थोडं गंभीर होत म्हणाली, तुमची पिढी नशीबवान आहे. तुमच्या पिढीला सगळंच मानवतं. आमच्या पिढीत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे प्रकार म्हणजे कुसंस्कार समजले जायचे. आणि त्यातूनही जरी बॉयफ्रेंड असला तर लवकरच त्याचं नवऱ्यात रूपांतर व्हायचं, आणि ते सुद्धा फॅमिलीची परवानगी असेल तर. फॅमिलीच्या परवानगीशिवाय माझा बॉयफ्रेंड माझा नवरा झाला. एक मुलगी आहे 12 वर्षांची, आणि माझा डिवोर्स होऊन 6 वर्ष झालीत. तुला मुलगी आहे, ते पण 12 वर्षांची? लहानपणी लग्न झालं का? विहानला वाटलं ती त्याची मस्करी करते. लग्न लहानपणी नाही, आमच्या पिढीला योग्य वयातच झालं. तिने हसतच उत्तर दिलं. तू मस्करी करतेस माझी? नाही रे, मस्करी काय करायची. ही बघ माझी मुलगी गौरी. असं म्हणून तिनं तिच्या मोबाईलमधला मुलीचा फोटो दाखवला. आणि आता ही मुलगी माझी वाट बघत असेल, घरी आपल्याला निघायला हवं. विहान शॉक झाला होता. आपल्या वयापेक्षा इतकं तरुण कोणी दिसू शकतं याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. पण तरीही त्याच्या मनातून तारा जात नव्हती. आज लवकर झोपतो असं आईला सांगून तो त्याच्या रूममध्ये आला होता. मंजूचा फोन आला. त्याने मोबाईल सायलेंट मोडवर टाकला. नंतर तिला मेसेज केला, तब्येत ठीक नाही, लवकर झोपलो, गुड नाईट. आज पहिल्यांदाच त्याने मंजूला निग्लेक्ट केलं आणि त्याला ते प्रकर्षानं जाणवलं. तो काहीच करू शकत नव्हता. त्याला अजूनही आपल्या मनाचा थांग लागत नव्हता. दुसऱ्या दिवशी लंच टाईमला ताराला विहान दिसला आणि तिने विहान आणि महेशला आपल्याबरोबर लंच घ्यायला बोलावलं. त्या दिवसापासून रोज एकत्र लंच सुरू झालं. विहानला आता ऑफिसला फक्त लंच टाईमसाठी जावंसं वाटू लागलं. कामात त्याचं लक्ष लागेना. लंचच्या वेळी वेगवेगळ्या विषयावर गप्पा होत. 5 जणींच्या त्या ग्रुपमध्ये ताराशिवाय आणखी 2 मुलं होती. पण त्या दोघींची मुलं लहान होती. त्या ग्रुपमध्ये तारा सर्वात मोठी होती. पण ताराला घरगुती विषयांमध्ये रस नव्हता. एकतर तिचा डिवोर्स झाला होता आणि विहानच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की ताराचं वाचन खूप होतं. बौद्धिक गप्पामध्ये तिला जास्त रस होता. ती खूप हुशार होती आणि खूप प्रगत विचारांचीही होती. जितक्या मोकळ्या मनाने हसायची तितक्याच मोकळेपणाने कुठल्याही विषयावर बोलायची. तिच्यासाठी कुठलाही विषय वर्ज्य नव्हता. कामात ती परफेक्ट होती. ती स्वतः हायगाय करत नसे आणि कोणी केली तर चालवूनही घेत नसे. त्यामुळं प्रसंगी बॉस बरोबर सुद्धा तिने वाद घातले होते आणि त्यांना तिच्यापुढे नमावं लागलं होतं.
ती नवीन होती तेव्हा पहिली 2 वर्षे तिला इथल्या काही लोचट पुरुषांचा त्रास झाला होता आणि त्यांना हँडल करण्यासाठी तिला चंडिकेचा अवतार घ्यावा लागला होता. तिला माहिती होतं की ती चंडिका म्हणून प्रसिद्ध आहे ते, आणि तिला त्याची मजा वाटायची. तर अशा या ताराने आधी तर विहानला मोहित केलंच होतं, पण आता तो तिच्याकडे खेचला जात होता. त्याला आता मंजूसाठी वेळ देणं नको वाटू लागलं. त्याला कळत होतं की तो मंजूचं मन दुखावतोय, पण वळत मात्र नव्हतं. तारालाही विहानशी मनमोकळ्या गप्पा मारणं आवडत होतं. अधूनमधून ती मंजूची चौकशी करायची. लंच टाईमला ती विहानची आतुरतेनं वाट बघायची. पण विहानबद्दल तिला तशा काही भावना नव्हत्या. अशातच ताराचा वाढदिवस झाला. त्याने तिला एक पुस्तकांचा सेट भेट दिला. त्याच्या या भेटीने ती भारावली गेली. नेहमीप्रमाणे तिची डावी भुवई उचलली गेली. आजपर्यंत कधी कोणी तिची आवड लक्षात घेऊन तिला गिफ्ट दिलं नव्हतं. तिला विहानचं कौतुक वाटलं. त्या दिवशी विहानने सहज मस्करीत तिला तिचं वय विचारलं. त्याला उत्तराची अपेक्षा नव्हती, कारण त्याला माहिती होतं की बायका आपलं वय लपवतात. पण तारा लगेचच सांगून मोकळी झाली, 37 वर्ष. विहान उडालाच. 37 वर्ष? मी हिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. पण एखाद्या तिरायताने जर आम्हाला एकत्र बघितलं तर मी हिच्यापेक्षा मोठा वाटेन. ही एवढी तरुण कशी दिसू शकते? तो तिच्याकडे बघतच राहिला. तिने डावी भुवई उडवून काय असं विचारलं. त्याने मानेनेच काही नाही असं सांगितलं. तिला एक सवय होती, खुनेनेच काय असं विचारायचं असलं की, आपलं ठाम मत मांडायचं असलं की, किंवा प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला की, किंवा अशाच अनेक प्रकारच्या प्रसंगामध्ये ती तिची डावी भुवई उचलायची. ती कितपत उचलली जाईल की फक्त उडवली जाईल हे प्रसंगानुरूप ठरायचं. जेवढ्या वेळा तिची भुवई उचलली जाई तेवढ्या वेळा विहानच्या काळजाचा ठोका चुकत असे. आधी ताराची भुरळ पडलेला विहान, नंतर तिच्याकडे त्याच्याही नकळत खेचला गेलेला विहान आता तारामध्ये गुंतत चालला होता. आता काहीतरी कामाचं निमित्त काढून तो ताराच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊ लागला. ऑफिसमध्ये अशा गोष्टींकडे लोकांची बारीक नजर असते. कोणाच्या काही लक्षात येऊ नये म्हणून तो माधव किंवा सुहानी यांच्या टेबलला जायचा. कोणाच्या अगदी ताराच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने ताराकडे डोळे भरून बघायचा आणि परत यायचा. काही महाभागांना विहानचं रोज फायनान्स डिपार्टमेंटला जाणं लक्षात आलं होतं. ते त्याला चिडवूही लागले होते. पण तो तारासाठी, चंडिकेसाठी जात असेल असा कोणी चुकूनही अंदाज बांधला नाही. दुपारी जेवताना कोणाचं लक्ष नसताना तो तिच्याकडे चुरून बघू लागला. तिच्याशी बोलताना आता तो बिनधास्त तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागला. हे तारासारख्या अनुभवी हुशार स्त्रीच्या नजरेतून सुटणं शक्य नव्हतं. तिला काही दिवसातच लक्षात आलं की विहान तिच्यात गुंतत चाललाय. खरं तर तिलाही चमत्कारिक वाटत होतं की विहानच्या वागण्याचा तिला राग येत नव्हता. तिने विखारी नजर, कुत्सित नजर, आसुसलेली नजर अशा सगळ्या नजरांचा अनुभव घेतलेला होता आणि यशस्वीपणे सामनाही केला होता. पण विहानची ही आत्मविश्वासाने आणि प्रेमाने ओथंबलेली नजर तिच्यासाठी नवीन होती. कसं रिॲक्ट व्हावं हे तिला कळत नव्हतं. चंडिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताराची तारांबळ उडू लागली. मॅच्युअर तारा गडबडली तरीही खंबीर ताराने आपली पडती बाजू न दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. विहानने तिच्या नजरेला नजर भिडवली की ती मंजूचा विषय काढू लागली आणि मंजूचा विषय काढला की विहान अस्वस्थ व्हायचा. असे 4-5 दिवस गेले. त्यानंतर आलेल्या रविवारी नेहमीप्रमाणे तो आणि मंजू भेटले. या भेटीत विहानने मंजूला चक्क सांगून टाकलं की त्याला हे रिलेशन निभावणं कठीण जातंय. त्याने कारण दिलं नाही. ताराबद्दलही काही बोलला नाही तो. मंजू मात्र खूप खूप रडली. विहानने तिला घरी सोडलं. मनापासून तिची माफी मागितली
आणि घरी आला. मंजूबद्दल त्याला मनापासून वाईट वाटत होतं, पण त्याच्या मनाने ताराच्या बाजूने कौल दिला होता. आता त्याने ठरवलं होतं, लग्न करेन तर ताराशीच. जग काय म्हणेल याची पर्वा नाही. नवऱ्यानेच बायकोपेक्षा मोठा असावा असा काही अलिखित नियम नाही. तारावर मी एवढं प्रेम करतो तर तिच्या मुलीवरही सख्या बापापेक्षा जास्त प्रेम करीन. बाप हा शब्द मनात येताच त्याच्या हृदयातून एक गोड कळ उमटू लागली. रात्र जागून घालवली आणि जाग स्वप्नात घालवली. दुसऱ्या दिवशी लंच टाईमला त्याने सर्वांना सांगून टाकलं की त्याचा ब्रेकअप झाला आहे. हे ऐकताच घास ताराच्या घशात अडकला आणि त्याला जोराचा ठसका लागला. तिने काकुलतीने विहानकडे बघितलं. अर्थात विहानने काळजीने पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला होता आणि तोही तितक्याच काकुलतीने तिच्याकडे बघत होता. त्याला कळलं नाही की ठसका लागल्यामुळं ताराच्या डोळ्यात पाणी आलं की ते अश्रू होते. ताराला पुढे जेवण गेलं नाही आणि खूप काम असल्याचं सांगून ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी तिने विहानला सांगितलं, तू जे केलंस ते खूप चुकीचं केलंस. विहान तिच्या नजरेला नजर देत म्हणाला, तुझ्या दृष्टीनं चुकीचं, माझ्या दृष्टीनं नाही. ताराला कळत नव्हतं कसं विहानला समजवावं. तिला त्याचं वागणं अजिबात पटत नव्हतं, पण दुसरीकडे त्याचं हेच वागणं तिला हवं हवंसं वाटत होतं. प्रयत्नपूर्वक तो तिची नजर त्याच्या नजरेत पकडायचा आणि त्या नजरेतून जरी ती प्रयत्नपूर्वक सुटली तरी त्याच्या नजरेतल्या प्रेमाने भारावून जायची. जसं काही कोणी चेटूक केलं असावं, अगदी तसं. त्या दिवशी तर तो तिच्या डिपार्टमेंटला आला. त्याला माहीत होतं या वेळा जवळजवळ सगळा स्टाफ चहासाठी कॅन्टीनमध्ये जातो आणि ताराला गर्दीत कॅन्टीनमध्ये जायला आवडत नाही. ती आधीच कॅन्टीनला जाऊन यायची. त्यामुळं तिच्या डिपार्टमेंटमध्ये ती आणि सुहानी दोघीच होत्या. तो आत आल्याबरोबर तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्याने चक्क तिला डोळा मारला. तारा गडबडली, पण काही क्षणच. तिथून बाहेर पडताना पुन्हा त्याने हसत तिच्याकडे पाहिलं. तिने आता रागाने त्याच्याकडे बघितलं, डावी भुवईवर उचलून, आणि त्याचं हसू अजून रुंदावलं. तारालाही हे कुठंतरी आवडत होतं. मनात हुरहुर दाटून येत होती. पण आजच्या प्रकाराने ती सावध झाली. विहानचा धीटपणा वाढत चालला होता आणि गोष्टीला आवर घालणं महत्त्वाचं होतं. त्या रात्री तिने खूप विचार केला आणि विहानला फोन केला. उद्या ऑफिसला सुट्टी टाकू शकतोस? विहानला स्वर्ग 2 बोटं उरला. सुट्टी काय, तू म्हणशील तर जॉब पण सोडेन. तेवढं करू नकोस. उद्या फक्त भेट. MG रोडवरील हॉटेल साहेबा माहीत आहे ना, तिथे ये बरोबर 11 वाजता. ती रात्र दोघांनीही जागून काढली. ताराने काळजीने तर विहानने स्वप्न रंगवत. दुसऱ्या दिवशी बरोबर 10:30 वाजता विहान हॉटेल साहिबाच्या गेटवर हजर होता. ताराने मुद्दामच शहराच्या एका बाजूचं हॉटेल निवडलं होतं. 11:10 तारा आली. विहानची नजर तिच्यावरून काही केल्या हटत नव्हती. हॉटेलमध्ये अशीही गर्दी नव्हती. एका कोपऱ्यातलं टेबल बघून ते बसले. त्याला न विचारताच कॉफीची ऑर्डरही तिनेच देऊन टाकली आणि कुठलेही आडेवेडे न घेता डावी भुवई उंचावून सरळ सरळ त्याला विचारलं, काय लावला आहेस विहान तू हे? विहान जराही बिचकला नाही. त्यानेही पेडगावला न जाता सरळ उत्तर दिलं, प्रेम करतो मी तुझ्यावर वेड्यासारखं. विहान, तू वेडा आहेस का? हो, म्हणालो ना आत्ताच, वेड्यासारखं प्रेम करतो तुझ्यावर. आता विहान सुद्धा गंभीर झाला. 11 वर्ष मोठी आहे मी तुझ्यापेक्षा. तू थोडाही विचार केला नाहीस का? प्रेम वय बघून आणि विचार करून केलं जात नाही. ते आपोआप होतं आणि या बाबतीत मी खूप सिरियस आहे. तारा, मला लग्न करायचंय तुझ्याशी. इतक्या सहजपणे बोलतोयस की सगळं काही खूप सोपं आहे. अवघड तरी काय आहे?
माझ्या घरचे तयार झाले नाही तर पळून जाऊ. माझी सर्व काही करायची तयारी आहे तुझ्यासाठी. आता पहिल्यांदाच ताराच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ती भारावून गेली. विहान, तू वेडा आहेस. हे बघ, तू माझ्यावर प्रेम करतोस आणि त्या प्रेमाचा मी मनापासून आदर करते. पण हे कधीच शक्य नाही. मला काही झालं तरी तुझ्याशी लग्न करायचं नाही, आणि काही झालं तरी मी तुझ्याशीच लग्न करणार. तुला जर वाटत असेल की आपण लग्न केलं तर गौरीकडे दुर्लक्ष होईल तर प्लीज प्लीज तू हा विचारसुद्धा मनात आणू नकोस. गौरी जेवढी तुझी मुलगी आहे तेवढीच आता ती माझी मुलगी आहे. त्याही परिस्थितीत ताराला नेहमीप्रमाणे जोरात हसू आलं. अरे हुशार माणसा, माझी मुलगी 12 वर्षांची आहे, तुझ्यापेक्षा फक्त 14 वर्षांनी लहान. तू बाप म्हणून तिच्या पाठीशी उभं राहायला आधी तुला तुझ्या स्वतःच्या आयुष्याचा किती असा अनुभव आहे रे? हे बरं आहे तुझं, तुझ्या मर्जीप्रमाणे तू हिशोब करणार. तुझ्यापेक्षा मी 11 वर्षांनी लहान आहे तर तो मोठा गंभीर प्रश्न वाटला तुला, आणि गौरी माझ्यापेक्षा फक्त 14 वर्षांनी लहान आहे म्हणतेस. तू कारणं शोधू नकोस. गौरीची समजूत मी काढीन. गौरी तुझी मुलगी आहे. तुझ्या इतकीच मोकळ्या विचारांची असेल ती. असंही मी विचार करतच होतो गौरीला भेटायचा, आणि तू नेमकं आज मला भेटायला बोलवलंस. मी जो काही आपल्या वयातल्या अंतराचा हिशोब केला ना, तो यासाठीच. तुला सगळं सोपं वाटतंय. गौरी आता तिच्या आयुष्यातल्या सर्वात नाजूक पर्वात आहे. हे वय जसं कोणावरही पटकन विश्वास ठेवण्याचं असतं, तसंच ते पक्का बसलेला विश्वास तुटण्याचंही असतं. अडनिड्या वयाच्या या वळणावर माझ्या मुलीच्या मनात नक्की काय चाललं असेल याचा अंदाज आई म्हणून मी सुद्धा लावू शकत नाही. मग तू कसले मोठे तारे तोडणार आहेस? मी गौरीच्या पलीकडे कोणताही आणि कोणाचाही विचार करू शकत नाही. गौरीला भेटण्याच्या आणि समजावण्याच्या भानगडीत पडू नकोस, कारण या कारणामुळे ती जर माझ्यापासून दुरावली तर तुला ते महागात पडेल. विहान आता थोडा नरमला, पण तो हार मानायला तयार नव्हता. पण कधी ना कधी ती तुझ्यापासून लांब जाणारच आहे ना. ती गेली की तू एकटी पडशील. कमीत कमी तो तरी विचार कर. गौरीला मी काहीही कमी पडू देणार नाही. तिला तिच्या सख्ख्या बापाची आठवण सुद्धा येणार नाही इतकं प्रेम मी तिला देईन. आणि मी तुला वचन देतो तारा, गौरी आपली एकुलती एक मुलगी असेल. माझ्या रक्ताचं मूल जन्माला येणार नाही. ताराच्या अंगावर काटा उभा राहिला. काही क्षण विहानच्या डोळ्यात बघत राहिली ती, पण तिचा निश्चय पक्का होता. एकटी पडणं हे माझ्यासाठी काही नवीन नाही. लहानपणापासूनच सवय आहे मला. मलाही हे चांगलंच माहिती आहे की मोठी झाली की गौरीचं स्वतःचं आयुष्य असेल आणि त्यात मला जागा असावीच अशी माझी अपेक्षा नाही. आणि 40शीला आले मी. तुझं मूल जन्माला घालण्याची शारीरिक क्षमताही नाही माझी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विहान, हा मनुष्य स्वभाव आहे, तो कसा आणि कशामुळे बदलेल हे सांगता येत नाही. अरे स्वतःच्याच मुलांशी सूर जुळवून घ्यायला पालकांना प्रयत्न करावे लागतात. तुला तर कसलाही अनुभव नाही. उद्या तू कंटाळास आणि गौरीला त्याचा त्रास झाला तर काय करू मी? छान चाले रे आमच्या दोघींचं. ही बसलेली घडी विस्कटण्याचीही शक्यता आहे. तू उद्या बदललास तर माझ्यासाठी मंजूला सोडलंसच ना तू? तिने तरी कधी विचार केला होता का की तू तिला सोडशील म्हणून? बदललास ना? हात जोडते तुझ्या पुढे विहान, हा विचार मनातून काढून टाक. ताराचा संयम सुटला आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिला रडताना बघून विहान अस्वस्थ झाला. तारा प्लीज प्लीज रडू नकोस. मंजूवर मी अन्याय केला हे मान्य करतो मी, पण तारा, कॉलेजच्या त्या वातावरणात आपण वाहवत जातो आणि त्याच धुंदीत मी मंजूवर प्रेम करत होतो. पण जेव्हा मला उपरती झाली की मी तुझ्यावर मरणाचं प्रेम करतो, तेव्हा मला जाणवलं की मंजूवरचं प्रेम हा अल्लडपणा होता आणि तुझ्यावरचं प्रेम ही मॅच्युरिटी. तारा,
तारा, तुला कसं सांगू मी किती प्रेम करतो तुझ्यावर. मी काहीही करू शकतो तारा. एक संधी तरी दे प्लीज प्लीज. तारा सुद्धा त्याची अवस्था बघून अस्वस्थ झाली. पण आज तिला सोक्षमोक्ष लावायचाच होता. हे सर्व इथेच थांबवायचं होतं. ती कठोरपणाचा आव चेहऱ्यावर आणून म्हणाली, काहीही करू शकतो माझ्यासाठी? मग मी मागेल ते देशील? बघ, नंतर मागे हटू नकोस. वचन दे मला, मी मागेल ते देशील? विहान आशेने तिच्याकडे बघू लागला आणि वचन देऊन मोकळा झाला. एकटेपणा, मला माझा एकटेपणा हवा आहे. तू माझ्या आयुष्यातून निघून जा, कायमचा. पण तुला शपथ आहे माझी, जीव वगैरे देण्याचा वेडेपणा करू नकोस. वचन दिलं आहेस तू मला, माघार घेऊ नकोस. विहान शून्यात गेला. कितीतरी वेळ तसाच बसून राहिला. शेवटी तोही त्याच्या अश्रूंना थांबू शकला नाही. मी खूप वेड्यासारखं प्रेम करतो तुझ्यावर तारा, आणि वचन दिलंय तुला मी. ठीक आहे, निघून जातो तुझ्या आयुष्यातून कायमचा, आणि ते सुद्धा फक्त तुझ्या प्रेमाखातर. मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं हीच एक इच्छा जर असेल तुझी, तर तुझी तीही इच्छा मी पूर्ण करतो. बिल तिनंच पे केलं आणि दोघेही निघाले. विहान त्याची बाईक घेऊन येईपर्यंत ती आपल्या स्कूटीजवळ थांबली. विहान बाईक घेऊन आला आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, तारा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो हे आपल्या दोघांनाही माहिती आहे. पण तुला काय वाटलं तूही माझ्यावर तेवढंच प्रेम करतेस हे तू माझ्यापासून लपवून ठेवू शकतेस? तुझ्या डोळ्यात मी ते कधीच बघितलंय. नाहीतर तुझ्यासारख्या चंडिकेला डायरेक्ट डोळा मारण्याचं धाडस मी केलं असतं. आज माझ्याशी लग्न करण्याची एवढी कारणं दिलीस. एकदा तरी म्हणालीस का की माझं तुझ्यावर प्रेमच नाही, तर लग्नाचा प्रश्नच येत नाही म्हणून? आय लव्ह यू सो मच तारा, अँड आय वॉन्ट टू हिअर इट फ्रॉम यू टू. एवढं बोलून बाईकचा गिअर टाकून तो निघूनही गेला. तारा आ वासून तो गेला त्या दिशेकडे बघत राहिली. रात्री विहानने तिला फोन केला. हाय तारा, ऑफिसला गेलीच नशील आज? मी हॉटेलमधून निघालो आणि डायरेक्ट ऑफिसमध्ये गेलो. रिझाईन लेटर दिलं. ॲक्सेप्ट करत नव्हते, मग बरीच कारणं सांगितली आणि ते तयार झाले. मला खूप गिल्टी फील होतंय विहान. माझ्यामुळे तुला जॉब सोडावा लागतोय. तुझ्या करिअरची सुरुवात आणि माझ्यामुळे ग्रहण लागलं. नाही तारा, ताऱ्यामुळे ग्रहण लागलेलं ऐकलं आहेस का कधी? जॉब्स खूप मिळतील तारा, मला त्याची चिंता नाही. पण मी तुला सोडून जाणार हे मानायला अजूनही मन तयार नाही. मी बेंगलोरला शिफ्ट व्हायचं ठरवतोय. परवा रात्रीची फ्लाईट आहे. पण माझी एक रिक्वेस्ट आहे. तारा सावध झाली. तिला विहानच्या शब्दात फसायचं नव्हतं. बोल ना, तिने विचारलं. तारा, एक रिक्वेस्ट आहे. उद्या संध्याकाळी मला भेटशील शिवशक्ती टेकडीवर, त्या शंकराच्या पडक्या मंदिराजवळ. पण तारा, मला तिथे तुझ्याबरोबर एक रात्र घालवायची आहे. गैरसमज करून घेऊ नकोस प्लीज. तुझा गैरफायदा घ्यायचा असता तर एखाद्या हॉटेलमध्ये चल म्हटलं असतं तुला. मला मोकळ्या आकाशाखाली तुझी एक शेवटची भेट हवी आहे. तुझ्या सुरक्षेची सर्व जबाबदारी माझी तारा. प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस प्लीज. हॅलो तारा, हॅलो विहान. तू मला पेचात का पकडतोयस? तारा, प्लीज विश्वास ठेव. माझ्या मनात काही वाईट नाही. तुझी एक भेट मी जन्मभर पुरवेन. प्लीज तारा. विहान, माझा विश्वास आहे रे तुझ्यावर. पण गौरीचं काय? मी तिला एकटीला तर नाही ठेवू शकत ना घरात रात्रभर. तारा, प्लीज काहीतरी कर. एक भेट दे प्लीज.
आता विहान काकुळतीला आला होता. ठीक आहे विहान, गौरीला आम्ही उद्या आईकडे पाठवून देते. मी येईन उद्या. फक्त एक लक्षात ठेव, तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवून येते मी. सो प्लीज. उफ, फायनली. थँक्स तारा, थँक्यू सो मच. तुला कुठल्याही प्रकारचा त्रास मी देणार नाही. प्रॉमिस. आपण माझ्या बाईकवर जाऊ. मी कुठं येऊ तेवढं सांग. एवढी जपून बाईक विहाने आजपर्यंत कधीच चालवली नसेल, पण आज मागे तारा बसली होती. विश्वास आणि अविश्वास यामध्ये तारा घुटमळत होती. हॉटेलमध्ये जेवून मग टेकडीवर पोचायला त्यांना रात्रीचे 10 वाजले. शंकराचं मंदिर खूप जुनं असावं. छोट्या गाभाऱ्यात शंकराची पिंड होती. दोघे आज जाऊन दर्शन घेऊन आले. बाहेरच्या बाजूला मोठा व्हरांडा होता. त्याचीही दुरावस्था झाली होती. विहानला हे माहीत होतं आणि म्हणून तो छोटी सतरंजी घेऊन आला होता. व्हरांड्याच्या एका बाजूला आपल्या रुमालाने जागा साफसूफ करून त्याने सतरंजी अंथरली आणि बसला. त्याची ही तयारी बघत तारा उभीच राहिली. अशी उभीच राहणार आहेस? ये बस. विश्वास ठेव, खाणार नाही. तारा थोडी वरमली आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली. थँक्यू तारा, माझ्यावर विश्वास दाखवलास आणि आलीस. ही भेट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. थोडंसं कुत्सित आणि थोडंसं प्रगल्भ हसून ती म्हणाली, अरे लहानपणापासूनच गुंत्यात अडकले मी. इतकी की सोडवणं कठीण होऊन बसलं रे. शेवटी लक्षात आलं की आपण जोपर्यंत अलिप्त होत नाही तोपर्यंत गुंता सोडवू शकत नाही. ताराने तिचा भूतकाळ सांगायला सुरुवात केली. आकाशदादानंतर 2 वर्षांनी माझा जन्म झाला. एकतर मुलगी आणि त्यात ही काळी सावळी. त्यामुळं मी आमच्या घरातला एक दुर्लक्षित घटक होते. बाबा पोस्ट ऑफिसमध्ये क्लार्क आणि आई गृहिणी. त्यांच्या पगारात घरखर्च भागवून दादाच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर जर काही शिल्लक राहिलं तर माझ्या वाट्याला काहीतरी येणार. माझे लाड करतील म्हणून खूप अभ्यास करायचे. वर्गात पहिल्या 15मध्ये माझा नंबर असायचा. पण त्यांना वंशाच्या दिव्यापुढे माझी काहीच किंमत नव्हती. SY BComला असताना जितेश भेटला. तोही हुशार होता. मी त्याला कशी आवडले माहीत नाही, पण आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. माझ्या आईबाबांनी मला स्थळं बघायला सुरुवात केली. जितेश लगेच लग्नासाठी तयार नव्हता, कारण त्याला पुढे MCom करायचं होतं. मी सुद्धा MComला ॲडमिशन घेतलं. माझ्या नशिबाने आलेल्या प्रत्येक स्थळाने माझ्या रंगामुळे मला नकार दिला. आईबाबांच्या 1.5 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी एका मुलाला मी पसंत पडले. मुलगा फक्त 12वी शिकलेला होता आणि पानाची टपरी चालवत होता. आता मी जितेशच्या पाठी लग्नासाठी हात धुवून लागले. मी आईबाबांना जितेशबद्दल सांगितलं, पण त्यांना तो मान्य नव्हता, कारण तो आमच्या जातीचा नव्हता. मी जितेशला पळून जाऊन लग्न करण्यासाठी जवळजवळ भाग पाडलं. आम्ही लग्न केलं खरं. मुलाखातर त्याच्या घरच्यांनी मला स्वीकारलंही, पण तरीही मी त्यांना पसंत नव्हते. त्यांच्या एकुलत्या एका मुलासाठी त्यांना गोरी गोमटी बायको हवी होती. जितेशला बँकेत जॉब मिळाला. तो कामावर गेला की सासू मला वाटेल तसं बडबडायची. खूप कामं सांगून त्रास द्यायची. जितेशला मी हे एकदा सांगितलं तर तो म्हणाला, घरातून पळून आलेल्यांना त्यांनी मानाने वागवावे असं वाटतं का तुला? जितेश, आपलं प्रेम होतं म्हणून आपण दोघेही पळालो ना. मी एकटी नाही. हे बघ, मी पुरुष आहे. मला समाज माफ करेल, पण तुला नाही करणार. जसं आहे तसं राहावं लागेल, नाहीतर चालू पड. हं, चालू पड म्हणे. कुठे जाणार होते मी? आईबाबांनी तर माझं श्राद्ध घालायचं तेवढं बाकी ठेवलं होतं. दादालाही काही पडली नव्हती. शेवटी मुकाट्याने सहन करण्याशिवाय माझ्या हातात काही नव्हतं. अशातच मला दिवस गेले.
मला कळत होतं की जितेश माझ्याशी लग्न करून पस्तावला होता. त्याचा मामा अजूनही त्याची मुलगी जितेशला द्यायला तयार होता. पण माझ्यापासून एवढी सहजासहजी सुटका मिळवणं अवघड होतं त्याला. तो नाइलाजाने संसार करीत होता आणि मी पर्याय नाही म्हणून. त्यातच गौरीच्या जन्माने माझं जगणं थोडं सुसह्य झालं. गौरी 4 वर्षांची झाली आणि माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की सेरेंडिपिटीमध्ये जॉबसाठी इंटरव्ह्यू चालू आहेत. जितेशने लगेच परवानगी दिली कारण पैशांची गरज होती. इथे येऊन काम करताना मला बरं वाटू लागलं. माझ्यातला आत्मविश्वास मी इथूनच मिळवला. मी अगदीच काकूबाईसारखी न राहता बरी राहू लागले. माझ्यातला हा बदल जितेशला मानवला नाही. तो माझ्यावर संशय घ्यायला लागला, मारायलाही लागला. आता गोष्टी माझ्याही सहनशक्ती पलीकडे गेल्या. आता तर मलाही जॉब होताच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास होता. डिवोर्स घ्यायचा आणि स्वाभिमानाने जगायचं या निर्णयापर्यंत येतानाही जीवाची खूप घालमेल झाली. खूप भीती वाटली. पण निर्णय झालेला आणि मी तो अंमलातही आणला. या सगळ्या प्रवासात मी एकटीच होते. कोण नव्हतं मला. आई, बाबा, भाऊ, नवरा, सासू, सासरे, आत्या, मावशी, काका, मामा सर्व होते. पण मी कोणाचीच नव्हते. म्हणून सर्व नात्यांमध्ये राहून अलिप्त कसं राहायचं हे खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकले मी. डिवोर्स झाल्यानंतर सुद्धा स्वतःहून आईबाबांकडे गेले नाही. दादाचं लग्न माझ्यानंतर 3 वर्षांनी झालेलं. माझी वहिनी मात्र चांगली आहे. तिनेच प्रयत्न केले म्हणून आता आईबाबांकडे जाते. गौरीला त्यांचा लळा लागला आहे आणि त्यांनाही गौरीचा. पण माझ्याशी ते अजूनही जेवढ्याला तेवढंच वागतात. खरं तर आता मलाही फरक पडत नाही. मी माझं मन असं कोणाजवळच मोकळं केलं नव्हतं विहान. पण आज खूप मोकळं वाटतंय. मन हलकं झाल्यासारखं वाटतंय. विहान तिच्याकडे मंत्रमुग्ध झाल्यासारखा बघत राहिला. तिच्या डोळ्यातले अश्रू अजूनही थांबले नव्हते. बऱ्याच वेळाने मग तो तिला म्हणाला, म्हणजे मी सुद्धा जितेशसारखा वागेन अशी तुला भीती वाटते. आता डोळे पुसून ती खदाखदा हसली आणि पहिल्यांदाच सरळ त्याच्या डोळ्यात तिने बघितलं. नाही विहान, तू जितेशसारखा कधीच वागणार नाहीस. आपल्या जवळची माणसं ओळखल्यानंतर साधारणपणे माणसाच्या स्वभावाचा अंदाज लावायला मी शिकले. तू बदलणार नाहीस. पण विहान, आपल्याला ना सवय लागलेली असते प्रेमात स्वप्न रंगवण्याची. पण कितीही नाकारलं तरी हे सत्य आहे की माणूस परिस्थितीप्रमाणे बदलत जातो. हे बदल अटळ असतात. ते वाईटासाठीच असतील असंही नाही. पण होतं काय की आपण एकमेकांना जास्त ओळखायला लागतो. एकमेकांना गृहीत धरायला लागतो. भांडताना एकमेकांचा सहज अपमान करून मोकळे होतो. काही चुकीचं झालं की दोघांची जबाबदारी आहे हे समजून न घेता एकमेकांना दोष देतो आणि मग प्रेमाची जागा दुःख, तिरस्कार, राग या गोष्टी घेतात. काहींच्या बाबतीत प्रेम टिकून राहतं, पण त्या प्रेमाला ग्रहण लागलेलं असतं नकारात्मक भावनांचं. किती तात्विक बोलतेस तू. लाईफ जसं समोर येईल तसं जगायचं. त्याला तत्त्वज्ञानाची काय गरज. तू लग्नाला नकार दिलास त्याचं एक्सप्लेनेशन देतेस का. मी कोणालाही एक्सप्लेनेशन देणं कधी सोडून दिलंय विहान. आणि मी जे आता काही बोलले ते तत्त्वज्ञान नाही, ते सत्य आहे. तुला आता ते कळणार नाही. अजून 10 वर्ष जाऊ देत. याच गोष्टी तू सहज म्हणून आपोआप बोलशील. मी काय लहान आहे मला मोठ्या माणसासारखं समजवतेस. ती परत जोरजोरात हसली. लहानच आहेस, पण समजावत नाही तुला. तुला हेच सांगायचा प्रयत्न करते. काही वर्षे गेली की आपण एकमेकांना जास्त ओळखायला लागू. कधी तू चुकशील, कधी मी चुकेन. कदाचित आपण भांडू, एकमेकांचा अपमान करू, एकमेकांना दोष देऊ. कदाचित माझ्या प्रेमाखातर तू भांडणारही नाहीस. पण मग
कुढत बसशील मनातल्या मनात. त्यावेळी मग जेव्हा मी तुझ्या डोळ्यात दिसते ते शुद्ध निरपेक्ष प्रेम दिसणार नाही. प्रेम असेल तेवढंच असेल जेवढं आत्ता आहे, पण विहान त्या प्रेमाला ग्रहण लागलेलं असेल. त्यात दुःखाची किंवा हतबलतेची छटा असेल. तुझ्या डोळ्यात मला ते बघायचं नाही. इतकं निष्पाप निरपेक्ष प्रेम मला माझ्या हातातून निष्ठू द्यायचं नाहीये विहान. तुला तरी कळतंय का तारा तू काय बोलतेस ते? एकीकडं म्हणतेस की लग्न केलं की प्रेमाला ग्रहण लागेल, एकदा म्हणतेस हे प्रेम हातातून निष्ठू द्यायचं नाही. तुला तरी कळतंय का तुला नक्की काय हवंय ते? हो, नेमकं काय हवंय तेच तर कळलंय मला. तुझ्या डोळ्यात हे असंच प्रेम माझ्यासाठी आयुष्यभर असावं. मग मी तुझ्याबरोबर असो किंवा नसो, लग्न करून हे प्रेम बदलेल. तू लाख म्हणशील की मी हे असं काही होऊ देणार नाही, पण ते तसं होतं रे. माणूस बदलतो आणि प्रेमही. मग ठीक आहे, आपण हेच गृहीत धरून लग्न करू की कधीतरी हे प्रेम बदलणार आहे. आधीच गृहीत धरून ठेवलं की नंतर त्रास होत नाही ना. पण का बदलावं हे प्रेम? लग्न करणं हे इतकं महत्त्वाचं आहे का? लग्नच केलं नाही, एकमेकांपासून लांब राहिलो तर तुझ्या मनात 20 वर्षानंतर ही तीच तारा असेल जी आत्ता तुझ्यासमोर आहे. म्हणजेच तू म्हातारा झालास तरी याच आत्ताच्या तारावर करतोस तेवढंच निर्व्याज प्रेम करत असशील. तुझा काय एवढा खटाटोप हे प्रेम असंच ठेवण्यात? ज्याला एखादी गोष्ट मिळत नाही ना विहान, त्यालाच त्या गोष्टीची खरी किंमत माहिती असते रे. तुझं माझ्या आयुष्यात येणं, माझ्यावर इतकं जीव तुडून प्रेम करणं हे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं प्रेम हा माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे. आणि तो मला जसाच्या तसा मी मरेपर्यंत जपून ठेवायचा आहे रे. तू फक्त तुझाच विचार करतेस. अरे हो, तू माझा विचार कशाला करशील? आय लव्ह यू विहान, आय लव्ह यू. आवडतोस मला तू. जेवढं प्रेम तू माझ्यावर करतोस तेवढंच प्रेम मी सुद्धा तुझ्यावर करते रे. मी ओपन माइंडेडच आहे विहान. मी जगाला घाबरत नाही, पण मी गुंतायला घाबरते. हा अलिप्तपणा खूप कष्टाने मिळवला आहे मी. तुझ्याशी लग्न केलं की मी गुंतत जाईन पुन्हा, आणि मग स्वतःला सांभाळणं कठीण होईल मला. विहान, 2 समांतर रेषा भलेही एकमेकींपासून दूर असतील, पण त्या अनंत पल्ला एकत्र गाठतात. पण एकमेकींच्या जवळ येऊ पाहणाऱ्या 2 रेषा कधी ना कधी एकमेकींना छेदतातच. तू सांग विहान, सांग, एकमेकाबद्दल तीच प्रेमाची भावना घेऊन जगणं सोपं की एकत्र येऊन एकमेकांना छेदणं? जास्त त्रास कशाचा होईल? एकमेकापासून लांब राहण्याचा की एकमेकांची मनं दुखावली जाणार नाहीत याची काळजी घेता कळत नकळत ती दुखावण्याचा? विहान, विहान, तू रडतोयस? थँक्यू तारा. मला माहीत होतं, पण एकदा तरी तुझ्या तोंडून ऐकायचं होतं ते. मला कळत नाहीये तुझे म्हणतेस ते चूक की बरोबर. कदाचित बरोबरच असेल. आता माझ्या मनात लग्नाचा आग्रह नाही, कारण तू सुद्धा माझ्यावर इतकं प्रेम करतेस हेच माझ्यासाठी खूप झालं तारा. मला माहीत नाही पुढे मी लग्न करेन की नाही, पण जरी केलं आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तुझ्याबद्दलचं प्रेम कायम राहील. त्या प्रेमावर कोणाचाच हक्क असणार नाही. तुझी आस कायम राहील तारा. हेच तर मी सांगायचा प्रयत्न करते विहान. इच्छा पूर्ण झाली की तिच्यातला चार्म संपतो, आस बांधून ठेवते. एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या तारा? आपण भेटलो त्या टुरिझम कंपनीचं नाव आहे सेरेंडिपिटी. याचा अर्थ तुला माहीत असेलच. आपण जाणीवपूर्वक काही शोधत नसतानाही अचानक काहीतरी मस्त भन्नाट आपल्याला सापडतं.
आपण असेच इथं अचानक एकमेकांना सापडलो. तुला कुणी सांगितलं तू मस्त आहेस म्हणून? नसतो तर तुझ्यासारख्या चंडिकेने माझ्यावर प्रेम केलं असतं. तारा तशीच खदाखदा हसली. तुला माहिती आहे सगळ्यात आधी मी तुझ्या या हसण्याच्या प्रेमात पडलो. नंतर हॉटेलमध्ये भेटलो तेव्हा तुझ्या स्टाईलच्या प्रेमात पडलो. मग मी तुझ्यातल्या चंडिकेच्या प्रेमात पडलो. जशी आपली ओळख वाढली आणि गप्पा वाढल्या तसं मी तुझ्या बुद्धीच्या प्रेमात पडलो. काल हॉटेलमध्ये भेटलो तेव्हा एका आईच्या प्रेमात पडलो. आणि आत्ता इथं मी तुझी रूपं मोजण्याचं सोडून दिलं. या क्षणाला मी तुझ्या प्रेमाच्या दलदलीत अक्षरशः फसलोय आणि मला बाहेर निघायचंय नाही. निघायला हवं म्हणजे 3 वाजलेत पहाटेचे. मला वाटतं आपल्याला आता निघायला हवं. निघायला हवं. मला माहिती आहे कितीही संपू नये वाटलं तरी ही वेळ कधी ना कधी संपणार आहे. अजून फक्त अर्धा तास प्लीज. ओके विहान, तुझ्या नावाचा अर्थ माहिती आहे का तुला? नाही, आई बाबांना पण माहीत नाही. कोणीतरी मित्रानं नाव सुचवलं आणि वेगळं वाटलं म्हणून ठेवलं. विहान म्हणजे पहाट. माझ्या आयुष्याच्या वेगळ्या पर्वाची सुरुवात करून देणारी पहाट. हा तेजस्वी गुलाबी तारा बघ. हा शुक्र तारा आहे. तो सूर्यास्तानंतर उगवतो आणि सूर्योदयापूर्वी मावळतो. पहाट होते आणि हा तारा आता मावळेल. पहाटेलाही छोटंसं आयुष्य असतं. हा तारा मावळताना आणि पहाट सरताना नको बघायला. निघूयात. विहानने ताराला तिच्या बिल्डिंगजवळ आणून सोडलं. त्याने हेल्मेट काढलं आणि ताराला डोळ्यात साठवून घेतलं आणि ताराने विहानला. निरोप घेताना डोळ्यात पाणी आणायचं नाही हे ठरवून सुद्धा दोघेही आपले अश्रू थांबवू शकले नाहीत. आय लव्ह यू तारा. आय लव्ह यू विहान. एवढं बोलून ताराने निग्रहाने पाठ फिरवली. ती नजरेआड होईपर्यंत विहान तिथे थांबला. निग्रहानेच तोही तिथून निघाला. शुक्र तारा आता मावळला होता आणि पहाट ही सरली होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 11 वाजता एका नवीन कथेसोबत. आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. मराठी वाङ्मयातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा. आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल. आमचा संपर्क क्रमांक आहे 9960120521. पुन्हा एकदा धन्यवाद.